नमस्कार मित्रांनो, कसे आहेत तुम्ही सर्व? होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेत असतो. तर आज आपण एक्सप्लोर करायला चाललो आहे तर टाटा पॉवर डॅम. जसं की तुम्हाला माहितीच आहे की गरमी खूप वाढलेली आहे आणि गरमी वाढल्यामुळे आपण टाटा पॉवर डॅमला जाणार आहेत. आणि टाटा पॉवर डॅम आहे खोपोलीमध्ये, खोपोलीच्या एका गावामध्ये बसलेला आहे. तर लेट्स बघूया. आता आपण पोचलेलो आहेत अर्धा वाटा, म्हणजे आपण पनवेलच्या ठिकाणी आत्ता आलेलो आहेत. ऑलमोस्ट 1 घंटा झाला आपण बाईक चालवतो आहे आणि थोडीशी भूक लागली होती म्हणून आत्ता आपण इथे खायला बसलेलो आहेत. आणि तुम्ही बघू शकता आता आम्ही हे फ्राईड राईस घेतलेलं आहे, चिकन फ्राईड राईस. आणि हे बघू शकता तुम्ही इथे हे हायवे आहे आणि हायवेच्या जस्ट बाजूला हे हॉटेल आहे. तर इथे आत्ता आपण खाणार आहेत चायनीज आनंदाने, एकदम मजा घेणार आहेत चायनीजचं. आणि पुन्हा आपण निघणार आहेत आपल्या रस्त्याकडे. आणि लेट्स सी, बघूया डॅम कसा आहे, तिकडे पाणी वगैरे आहे की नाही. कारण की खूप सारे कमेंट वाचले होते पाणी नसतं तिथे, खूप कमेंट्स होते तिथे. लेट्स सी, आपल्याला तिकडे गेल्यानंतरच माहिती पडेल. तर चला मग आपण खाऊया. त्या साईडला मला गड दिसतोय, तिथे माहीत नाही कोणता गड आहे पण. खतरनाक गरम आहे. अजून आम्हाला खोपोलीला पोचण्यासाठी अर्धा तास तरी आहे. आणि जसं इथं थोडंसं झाडाखाली सावली होती म्हणून आपण सावलीच्या खाली थांबलेलं तुम्ही बघू शकता. आणि माझ्या मागच्या साईडला आहे ना, मला एक हॉटेल दिसलं आहे आणि हॉटेलाच्या बाजूला आहे ना एक प्लेन होतं, बंद प्लेन आहे, फेमस आहे, खूप फेमस आहे. तर आपण तिथे गेलो होतो आतमध्ये. तर आतमध्ये गेल्यानंतर 100 रुपये पर पर्सन घेतलं आमच्याकडनं, पण आम्ही पैसे वगैरे काही दिले नाही, 100 रुपये. त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये जर गेलो आणि आतमध्ये गेल्यानंतर आम्ही त्याला विचारलं की आम्हाला प्लेनमध्ये जायचं आहे. तर त्याने सांगितलं की प्लेनमध्ये जायचे 100 रुपये वेगळे लागणार. तर आम्ही तिकडनंच बाहेर आले. तर असं हे लूटमारीचे धंदे चालू आहेत, हे बघू शकता तुम्ही. आणि हा रोड बघा, एकदम सुन्नाट सुसाट रोड आहे बघा. एकदम ऊन एवढा आहे ना की असं वाटतं ढगातून आग पडायला लागली. चला तर निघूया मग पुन्हा आपल्या रस्त्याकडे. टाटा पॉवर डॅम. हा व्ह्यू चेक करा यार, काय व्ह्यू येतोय, खतरनाक रस्ता आणि आजूबाजूला झाडं खरोखर. आणि समोर आपल्याला डोंगर दिसत आहेत, म्हणजे गड आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे. तुम्ही बघू शकता समोर मला एक गड दिसतोय. तर फायनली आपण पोचलेलो आहेत टाटा पॉवर डॅमकडे, खोपोली. आणि तुम्ही बघू शकता समोर बरेच पर्यटक आलेले आहेत इथे, बायकर्स लोक इथे बघू शकता तुम्ही. आत्ता आतमध्ये जाऊनच आपल्याला समजेल की काय क्राऊड आहे आणि कसा क्राऊड आहे. कारण की आवाज इथूनच, म्हणजे इथेच येतोय आवाज आतमधून. असं वाटतं की इमॅजिकला आलो मी रिसॉर्टला. लेट्स बघूया आतमध्ये जाऊन. थोडंसं अजून आपल्याला समोरच्या साईडला जायचं, त्याच्यानंतर आपल्याला दिसेलच क्राऊड कसा काय आहे तिकडे. अच्छा, ही पटरी होती काय? पटरी आहे बघा, ही पटरी होती. आता इथे मला असं वाटतंय बंद झालेली आहे. आणि समोरच्या साईडला पण मला एक मंदिर दिसतंय. हे कोणाचं घडले? तर ओ भाई, पाणी तर खूपच कमी आहे, पण का जायला नाही आहे ना. तर समोर तुम्ही बघू शकता मित्रांनो, पाणी पूर्ण सुकलेलं आहे. पाणी सुकलंय का पूर्ण? पाणी ॲक्च्युली बंद केलं आहे. तर असं आहे की सॅटर्डे संडे ना 12 वाजेपर्यंत पाणी असतं, नंतर 4 वाजता सोडतात. दुपारच्या टायमाला बंद असतं. तर मी फर्स्ट टाईम आलो आहे, याच्या आधी पण आली होती ते डॅमकडे. हिला माहिती आहे पाणी किती वाजता येतं किती वाजता नाही. पाणी नाही
संडेला पाणी नसतं बंद. संडेला बंद करतात 5 नंतर पाणी सोडतात. तुम्ही शनिवारी येणार होते. एक दिवस बंद असतं. आम्ही पण आता इथून आलो. हो हो. हा 5 दिवस तर आता आपल्याला समजलं की संडेला पाणी सोडत नाहीत ॲक्च्युली. आता आपल्याला दादांनी सांगितलं की शनिवारी संडेला एक दिवस ऑफ असतो. एकच दिवस, बाकी सर्व दिवशी चालू असतं. ओके. आणि जेव्हा पावसाळा चालू होतो ना तेव्हा कंटिन्यू चालू असतो. तेव्हा कसं पावसाचं पाणी असतं ना. चला मग आता काय जांभळाची मजा घेऊ आपण. आपण रस्त्यामध्ये जांभूळ घेतले होते 50 रुपये पाव आणि खरोखर खूप गोड जांभूळ आहेत. भाऊ तिकडे गेला, पाहून इकडनं या साईडून तिकडे गेला. या आता परत या. इथे अरे बापरे, काय जबरी आलास रे वरती. तर ना, तर आता बघितलं तुम्ही पाणी तर आहे नाही. आणि बघू आता आंघोळ करायचं आहे की नाही, कारण की पाणी खरोखर खूप घाण पाणी आहे. मी तुम्हाला एक वस्तू दाखवतो पाणीमध्ये. ती वस्तू बघितल्यानंतर आहे ना मला अक्षरशः पाणीमध्ये आंघोळ करायचंच मन नाही करतं. हे बघा, तर मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे जे तुम्ही बघितलं ना, तर हे अक्षरशः ना कोंबडीचे पंख आहेत. इथे लोक येतात ना, चिकन वगैरे बनवतात. जेव्हा डॅम चालू असतो तेव्हा चिकन वगैरे बनवतात आणि इथेच कचरा फेकतात काही लोक. तर तेच आहे ना कचरा पाण्यामध्ये टाकलेल्या लोकांनी. आणि ते बघून आहे ना मला खरोखर मला आंघोळ करायचंच मन नाही करतं. आणि पाणी पण खूप घाण आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा. तर आता आपल्या मॅडमला विचारूया काय करायचं, जायचं आहे की नाही. थोडा वेट करूया ना, पाण्याचा फ्लो वाढणार 4-5 मिनिटं. चला, मॅडम असे बोलते पाण्याचा फ्लो वाढेल 4-5 वाजता, मग आपण जाऊया. कारण की आपल्याला इकडच्या स्थानिकांनी सांगितलं की संडेला तर पाणी बंदच असतं. लेट्स सी, बघू आपण. चला निघूया आता घरी, कारण की पाणी तर काय आलं नाही. आणि हे बघा समोरच्या साईडला तिथे आहे ना टाटा पॉवरचा प्रोजेक्ट आहे. त्या टाटा पॉवरच्या प्रोजेक्टमधून पाणी सोडलं जातं असं. पण जसं काय मी सांगितलं तुम्हाला की संडे असल्यामुळे म्हणजे डॅमचं पाणी सोडत नाही, कारण की आज संडे आहे. तर बराच वेट केला, 1 तास वेट केला. पण 1 तास वेट करून पण आपल्याला काय पाणी काय आलं नाही. मग आता विचार केला की सरळ आपण घरीच जाऊया. बघू पुढे काय, जर काय एक्सप्लोर करायला आपल्याला भेटतं आहे तर करूया. पुढे काय मंदिर वगैरे, आपल्याला मंदिरचं ठिकाण काय दिसलं की मंदिर वगैरे आपण एक्सप्लोर करूया. पण सध्याला तर आपल्याला लागलेली आहे भूक आणि काहीतरी खाऊया. चायनीजच खाऊया, कारण की दुपारी पण चायनीजच खाल्ले होते. तर आत्ता पण चायनीजच खाऊ. आणि एकदा हा व्ह्यू बघा, मस्त छान व्ह्यू आहे. हे बघा. खतरनाक ना. पाणी काय भेटलं नाहीये, गरमीचा महिना चालू आहे म्हणून. तर पावसाळ्यात नक्कीच या तुम्ही. हे बघा समोर आपल्याला आहे ना गगनगिरी महाराजांचा आहे ना मठ दिसलेला आहे. आणि याच्यानंतर आपण जाऊया आतमध्ये आणि आतमध्ये बघूया आपण कसं काय आतमधलं दृश्य आहे आणि आतमध्ये कसं आपलं दर्शन होतं हे बघूया आपण. पण त्याच्या आधी आपण उसाचा रस पिऊया, खूप ताण लागलेली आहे.